जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे अनेक सखल भागात जलमय झाले असून प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत असून प्रशासन सतर्क झाले आहे. बोईसर पालघर या मुख्य मार्गावरील सरावली येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पालघर व बोईसर दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना हा मनस्ताप सहन करावा लागत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याशिवाय मनोर येथील कोलसा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. आसवण परिसरातही रस्त्यावर पाणी आल्याने वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली असून अनेक वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तात्पुरता तुटला असून ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदी नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. पूरग्रस्त किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा आणि प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झालेल्या तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले. एक प्रवास थांबला तर चालेल, पण एक जीव गमावू नका. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्याचा मोह टाळा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सर्वप्रथम जपा. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.